नमस्कार फ्रेंड्स, आज मी बनवल्या होत्या दह्यातल्या मुळ्याच्या शेंगा. तर त्यासाठी मी मुळ्याच्या शेंगा चांगल्या निवडल्या, असे तुकडे करून घेतले. नंतरनं धुवून कोरड्या करून घेतल्या कपड्याने पुसून. आणि मग त्याच्यामध्ये दही टाकलं, हळदपूड टाकली, हिंगपूड टाकलं, चवीनुसार मीठ टाकलं आणि हे सगळं टाकल्यानंतरनं चांगलं मिक्स करून एक रात्रभर भांड्यात अशाच दह्यामध्ये मुरत ठेवल्या. आणि नंतरनं मग त्या सकाळ उठून पेपरवरती पसरवून अशा चांगल्या उन्हाला सुकवून घेतल्या. तर अशा मी पेपरमध्येच टाकल्या होत्या. नंतरनं सुकल्यानंतरनं अशा हे तळून घ्यायचं. हे आपण वर्षभर बनवून ठेवू शकतो. तर पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. तेल थोडं गरम झालं की गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅसवरतीच या शेंगा भाजून घ्यायच्या. कारण लगेच करपतात, त्यामुळे मी या बारीक गॅसवरतीच भाजून घेतल्या. अशा तांबूस कलरवरती भाजल्या. आणि ज्यावेळी आपल्याला भाजीला काही नसेल तर त्यावेळी तोंडी लावायला ताटात खूप छान लागतात. आणि पावसाळ्यात तर खूप भाजीचा प्रश्न येतो, तर त्यावेळेलाही आपण नक्की ट्राय करू शकतो. तर चला आता मी खाऊन बघते. वाव, मस्त झाले.